तर हे लॉंग गंठण तुम्हाला सर्वांनाच आवडलं असेल ना। याची डिझाईन पण खूप छान आहे आणि हे कितीचं असेल, किती तोळ्याचं असेल। हाय हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग। आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जाओ। चला आता मम्मी आली आहे, व्हिडिओची सुरुवात पूजाने केली आहे। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण खूप टाइम नाही ना आजचा व्हिडिओ बघण्याची उत्सुकता असेल। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आम्ही ज्वेलर्सच्या शॉपमध्ये गेलो आणि आम्ही काय काय खरेदी केली। आज तुम्हाला सर्व काही ती दाखवणार आहोत। खरेदी तर पूजा मॅडमनीच केलेली आहे। तिचं चाललं होतं मम्मी चल चल म्हणून आम्ही गेलो तिथे। तर खूप छान व्हरायटी होत्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये, मिनी गंठण, लॉंग गंठण, मोठं गंठण जे मंगळसूत्र असतं ते पण आम्ही बघितलं। खूप साऱ्या वस्तू आम्ही तिथे बघितल्या सोन्याच्या। 1 ग्रॅम ज्वेलरी मध्ये पण भरपूर दागिने होते, तेही आम्ही बघितले। तर म्हटलं चला काय काय आणलं तिथून ते तुम्हाला दाखवते। तर सर्वात आधी ना पूजाचं मिनी गंठण दाखवते। तिला आहे ना हे पण आवडतं, पण बऱ्याच वेळेस काय होतं, कुठे बाहेर गेली कॉलेजमध्ये किंवा फ्रेंड मध्ये गेली, काही फिरायला वगैरे असं गेली बाहेर, तर मग ते थोडस ओल्ड वाटतं ना, म्हणजे काळ्या काळ्या मनाने भरलेलं। तर तसं काही नाही, शेवटी मंगळसूत्र आहे त्यामध्ये आणि तिला घ्यायचंच होतं असं शॉर्ट मिनी गंठण। तर खूप साऱ्या त्यांच्या कमेंट्स पण आलेल्या होत्या की पूजाने असं छान असतं असं नाजूक सोन्याचं मिनी गंठण घालायला पाहिजे, म्हणून मग आम्ही गेलो होतो। तर हे बघा, हे पूजासाठी घेतलेलं आहे आणि याची डिझाईन खूप छान आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते। कॅमेरा आणला जवळ, माझ्या हातावरच ठेवते, हे छोटस आहे ना। तर हे बघा, मंगळसूत्राची डिझाईन छान दिसते ना, आणि वरती अशा प्रकारे ही डिझाईन घेतलेली आहे, चेन मध्येच आहे। इथे खाली ठेवते मी, ब्लॅक कलरची चेअर आहे ना त्यावरती छान दिसेल, दिसतंय का? आणि हे बघा, पूजाने ना हे 2 कडा बांगडी घेतलेले आहे। तिला आहे ना प्लॅस्टिक बांगडी आवडत नाही हातामध्ये, आणि काच टिकत नाही, ती फुटते ना, म्हणून मग तिने ना रेग्युलर वापरण्यासाठी ह्या कडा बांगडी घेतल्या, 2 घेतलेल्या आहे। तर याची डिझाईन तुम्हाला आवडली ना? तरी पण आहे ना ही जी डिझाईन आहे ना मधली, हे पॅच हे थोडेसे कमी पाहिजे होते, पण कमी मध्ये काय मला मिळाले नाही। तर ट्राय कर ना, घालून बघ। आणि ह्या बांगड्या पूजाला खूप आवडल्या, तिथे बघितल्या पूजाचं चालू होतं, मम्मी घ्यायच्या, म्हटलं घे मग। हे जड आहे वजनाला। छान दिसतंय ग, थोडस आहे ना याच्यापेक्षा हे लॉंग आहे, म्हणजे ड्रेसवर वगैरे छान दिसल ना। आणि आता थोड्या दिवसात पूजाला जायचंय जालनाला, तिची MD ची एक्झाम आहे। तर कॉलेजमध्ये मग ती बोलली की असं थोडस नाजूक साजूक काहीतरी घालू आपण, म्हणून मग तिने हे घेतलं। कसं वाटतंय? छान आहे, छान आहे, सर्व ताई म्हणतील खूप छान आहे। त्यानंतर आता तुम्हाला आहे ना मोठी मंगळसूत्राची आम्ही ओत घेतलेली आहे, गंठण घेतलेलं आहे। मी जे घातलं होतं ना खूप साऱ्या ताईंना आवडलं आणि खूप छान होतं, ते दिसत पण खूप भारी होतं। ते पण सोन्याची पॉलिश असलेलं होतं, म्हणजे तिथे ज्वेलर्स मध्ये ना 1 ग्रॅम सोन्याचं नसतं ते, कारण पूर्ण 1 ग्रॅम सोनं काही ते टाकत नाही, त्यामध्ये थोडस असतं, 2-3 मिलीचं सोनं असतं, ते पण 24 कॅरेट सोन्याची पॉलिश असते त्यांची। 200 काय 200 मिली, 200-300 मिली का? 200-300 थोडं फार असतं सोनं, 24 कॅरेट सोनं 200-300 मिली असतं। असं त्यांनी आम्हाला सांगितलं, कारण पूर्ण 1 ग्रॅम सोनं, आता तुम्हाला माहितीच आहे सोन्याचे रेट किती झालेले, तर एवढं काही कमी भावात आपल्याला ते मिळत नाही। तर चला म्हटलं हे पण दाखवू तुम्हाला। तर हे तुम्हाला आवडेलच, खूप सुंदर आहे, मला तर पाहिल्या आवडली।
तर हे बघा, दिसत असेल ना, डिझाईन एक नंबर आहे, खूप सुंदर आहे. पूजाने बघितल्या मम्मी मला घ्यायचीच, मम्मी मला घ्यायचीच. तर हे बघा, पॅन्डल तर मला खूप आवडलं, खूप छान पॅन्डल आहे याचं. आणि साखळी जी चेन आहे ना वरची, तिची डिझाईन खूप भारी, मस्त वाटते. उचल पूजा हातात. घालू का? ड्रेसवर, टी शर्ट वर नाही एवढी छान दिसत आहे, पैठणीवर खूप छान वाटत. पूजाला खूप आवडली ही डिझाईन. छान वाटते ना? छान वाटते. तुझी लग्नात घेतली ना ती टेम्पल, काय म्हणतात त्याला? टेम्पल गोल्ड म्हणतात ना. हा, ती डिझाईन वेगळी. ती डिझाईन त्याला असते ना, गोल साखळी आहे त्याला गोल साखळी चपटी आहे बघ. हा, म्हणजे हिच्यामध्ये आणि तिच्यामध्ये बराच फरक आहे. म्हणून पूजाने ना ही घेतली. ती बोलली कधी ही कधी ती, असं कुठं असं सणवार आला आता, वट सावित्री येणार आहे. हा, वटपौर्णिमेसाठीच घेतली ना. सांग ना सर्व मावशींना. वटपौर्णिमेचं लुक करायचंय वेगळं, त्यामुळे घेतली. पेंडल किती छान आहे त्याचं, खूप भारी, मला तर खूप आवडली. तर हे लॉंग गंठन तुम्हाला सर्वांनाच आवडलं असेल ना. याची डिझाईन पण खूप छान आहे. आणि हे कितीचं असेल, किती तोळ्याचं असेल, असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात पण असतील, मला माहिती आहे. तर मी पुढे सांगतेच तुम्हाला. आता सध्या तर सोन्याला खूप खूप बाजार वाढलेले, खूप महाग झालेले सोनं. ज्यावेळेस पूजाचं लग्न होतं ना, त्यावेळेस तिला मी तो कोणता हार, शाही हार केला होता. तो किती तोळ्याचा होता? 2.5 तोळ्याचा. आणि पोत केली होती मी मंगळसूत्राची, म्हणजे तिच्या घरच्यांनीच केली होती. तर ती पण 4-4.25 तोळ्याची. त्यावेळेस सोन्याचा भाव आहे ना, मला वाटतं 71 होता ना. हा, म्हणजे 24 कॅरेटचा 72 होता आणि 22 कॅरेटचा 68 का 69 होता ना. हा, त्यावेळेस केली होती आपण. तेव्हा आम्हाला परवडलं होतं. आता तर बघायला गेलो तर खूप खूप बाजार वाढलेले सोन्याचे. आणि खूप साऱ्या ताई बोलल्या की सोन्याच्या वस्तू घेताना व्हिडिओ मध्ये दाखवत पण जाऊ नका, ते पण बरोबर आहे, सेफ्टीसाठी पाहिजेत. पण ह्याच्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या ना आज, त्या काही सोन्याच्या नाहीये. कारण एवढं काही सोनं आपण घेऊ शकत नाहीये. तर ह्या सर्व वस्तू आहे ना सोन्याची पॉलिश असलेल्या आहे. म्हणजे थोडंफार सोन्याची पॉलिश मारलेली असते त्यांना, प्युअर सोनं नाहीये. पण तुम्ही बघा, डिझाईन छान आहे, खूप छान वाटते ना. मला तर खूप आवडली. आणि असं वाटतं की ओरिजिनल सोन्याची, असंच वाटतं. तर हे मोठं जे गंठन आहे ना, ते पूजासाठीच घेतलंय. कारण ती बोलली थोडंसं चेंज, नेहमी तीच गोल्डची पोत घालायची, तर कधी ही कधी ती असं मी घालत जाईल. म्हणून मग तिने ही घेतली. आणि कसं आहे माहिती का, आता दिवस चांगले राहिलेले नाही, तर कायम आपण सोन्याची पोत धरून कुठेही लांब जाऊ शकत नाही. त्यावेळेस मग ती बोलली की मी हे घालून जात जाईल. जवळच्या जवळ ठीक आहे, पण असं लांब जाऊन घालणं म्हणजे थोडंसं रिक्सीच असतं. आणि डब्या बघून हे तुम्हाला वाटलंच असेल हे थोडंसं नकली आहे. तर ह्या बांगड्या आहे ना, गडा बांगडी, ह्या फक्त 500 रुपयाच्या 2 आहे. तुम्हाला आवडल्या. ते प्लास्टिकचं घालण्यापेक्षा छान आहे. हा, आणि हे मिनी गंठन आहे ना, खरं तर आम्हाला घ्यायचं होतं सोन्याचंच. पण कसं आहे, पूजाने बघितला इतका भाव आहे सोन्याला, इतका बाजार वाढला. ती बोलली नको मम्मी, थोडासा भाव कमी होऊ दे, मग आपण मध्ये करू आपण. आणि तसं पण आता ती प्रेग्नेन्सी मध्ये, तर ती काही म्हणजे घरातच आहे सध्या, आता काही हॉस्पिटलला नाही. पण तिला जालन्याला जायचंय 4-8 दिवस, तर त्यामुळे मग तिने ही टाइमपास म्हणजे चालू घालण्यासाठी घेतलेली आहे. ही पण आहे ना सोन्याची पॉलिश मध्येच आहे. तर हिची काही जास्त प्राइस नाहीये, 850 रुपये. 850 रुपयाला. पण छान आहे, थोडीशी म्हणजे चांगली स्टायलिश वाटते, असं थोडंसं मस्त वाटतं. सोन्याचीच पॉलिश त्याला. त्यांनी फक्त सांगितलं आंघोळ करताना काढून ठेवायची, गरम पाण्यामध्ये वापरायची नाही, म्हणजे आंघोळ करताना काढून ठेवायची असं बोलले ते. म्हणजे नेहमी नाही सारखी पाण्यात वापरायची, नंतर पॉलिश निघून जाऊ शकते तिची. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल ना की पॉलिश आता गेलेली, तर ते बोलले पुन्हा आणून द्या, याचे निम्मे पैसे तुम्हाला मिळतील.
मग तुम्ही पुन्हा त्यामध्ये पैसे टाकून घेऊ शकता. तिन्ही वस्तूंचे निम्मे पैसे भेटतील. निम्मे पैसे ह्या वस्तूंचे मिळतात, सर्वांना माहितीच आहे. आणि पूजाला आहे ना सोन्याचं मिनी गंठण आम्ही करणार आहे, पण ती बोलली आता मी तर आता घरीच आहे सध्या, डिलिव्हरी नंतर करू आपण, म्हणजे भाव पण कमी होईल ना, थोडासा सोन्याचा बाजार कमी व्हायची वाट बघू आम्ही. सारखं भाव झाला तर आपण चांगलंच करू शकतो, म्हणून वेट अँड वॉच. ते काय आपण सांगू शकत नाही, सोन्याचे बाजार कमी होतील की वाढतील ते आपल्याला माहीतच नाहीये. पण बघू आता सध्या तर ती घरीच आहे, कुठे जायचं नाही वगैरे. पण कधीतरी कुठे जायला लागलं तर मग ती म्हणे की मी हीच घालून जात जाईल मम्मी. आणि सोन्याचं पण आम्ही तिला घेऊ, तिची खूप हौस आहे, तिला सोनं खूप आवडतं, सोनं घालायला खूप आवडतं तिला. तर तुम्हाला सर्वांना ही ज्वेलरी आवडलीच असेल ना, तर कशी वाटली कमेंट मध्ये पण नक्की सांगा. सर्वात जास्त तर मला हे मोठं गंठण खूप आवडलं, खूप भारी वाटतं ना. याची डिझाईन एकच नंबर आहे. आणि असं सोन्यामध्ये करायला किती तोळे सोनं लागले, मला वाटतं जवळपास नाही 9-10च्या याच्यात बनेल, 9 तोळे किंवा 10 तोळे. कारण त्याचं जे पॅन्डेल आहे ना तेच 5 तोळ्यात जातं, नुसतं पॅन्डेल एवढं 5-5.5 तोळे वजन आहे. आणि हा वरचा जो साखळीचा चैनीचा भाग आहे याला 4-5 तोळे लागलच, आता तुम्हाला माहितीच आहे. तर खूप छान आहे याची डिझाईन, मला तर खूप आवडलंय. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही का नाही घेतली, ती 5,000ची होती ना ती, हिचा आपण भावच सांगितला नाही. हिचा भाव होता 8,150 होता, त्याच्याबरोबर पैठणी फ्री होती. पैठणी, तर आम्ही त्यांना बोललो पैठणी वगैरे नकोय, आता खूप साड्या झाल्या. तर त्यांनी ना ही आपल्याला 5,000मध्ये दिली ना, म्हणजे पैठणी घेतली नाही आम्ही, तर त्यांनी ते पैसे कमी केले आणि 5,000 रुपये आम्ही हिचे त्यांना दिले. पण छान आहे. आणि मी जी बघितली होती ती पण मला आवडली. पण सध्या आता मी काही कुठे जाणार नाही आणि लग्न वगैरे काही नाही आता सध्या, म्हटलं घेऊन ठेवायची नुसती. आणि सोन्यापेक्षा आहे ना मला जास्त महत्वाचं घराचं काम आहे. कारण तुम्ही बघताय आता सध्या घरामध्ये खूप सामानांची गर्दी झाली आहे. आणि वरती थोडंसं बांधकाम करायचंय मला, थोडंसं घराचं प्लॅनिंग चालू आहे, आम्ही करतोय. तर काही महिन्यांनी करू, म्हणून मग मी सोन्याच्या काही भानगडीत पडली नाही. कारण सोनं घ्यायचं म्हटलं तर भरपूर पैसा लागतो. आणि आता पूजाचं मागे लग्न झालं तर भरपूर खर्च झालेला आहे आमचा लग्नामध्ये पण, तेव्हाही सोनं वगैरे घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे म्हटलं थांबू थोडंसं, आता जे आपलं पुढचं जे काही आहे ते बघू. आणि नंतर मग ज्यावेळेस मला घ्यायचं त्यावेळेस मी घेईन. सध्या तर आता माझी ही शॉर्ट जे आहे ना हे सोन्याचंच आहे, मी मागेच घेतलं होतं पूजाच्या लग्नाच्या आधी. तर हे 2.25 तोळ्याचं, तर त्यावेळेस भाव कमी होता, पण हे मला त्यावेळेस छान परवडलं आणि दिसतं पण मस्त. आणि खरं म्हणजे आम्ही ते छोटे गंठण बघितले ते पण खूप म्हणजे छान होते, पण त्याची प्राइस खूप होती भाव जास्त असल्यामुळे. आणि तोळ्याचं 1 लाख नाजूक होतं मम्मी, ते खूप नाजूक होतं. कारण घेतलं असतं पूजाने, ती बोलली होती की आपण ते 1 तोळ्याचं घेऊ, पण त्याची चेन आहे ना इतकी नाजूक होती ना की ती कधी पण तुटली असती. मग म्हटलं घेऊन घ्यायचंय ना, तर मग माझ्यासारखं तरी झालं पाहिजे. 1.5-2 तोळ्याचं असं असलं ना तर ते टिकतं. पण आता मी झोपेत पण काढत नाही, आंघोळीत पण काढत नाही, मी काय माझ्या गळ्यामध्ये ठेवते. आणि ते मग नाजूक परत काढा घाला ते झंझटच नको. त्यामुळे मग मी तिला बोलली की थोड्या दिवस थांब, थोडे महिने थांब, एकदम मग आपण नंतर थोडाफार भाव कमी झाला तर असं माझ्यासारखं तुला करून देईल मी. त्यामुळे मग आम्ही ते घेतलं नाही, नाहीतर 1 तोळ्याचं 1 लाखाला बसत होतं. कारण डायमंड पण पुढे मागे काळा पडतो ना. डायमंड पण बघितला, ते पण खूप साऱ्या ताईंना आवडलं. पण मग तिचं असं म्हणणं की डायमंडचं आपण रोज घालणार आणि त्यात परत घाण वगैरे अटकले तर ते परत काळ होणार. तर बघू म्हटलं पुढं नंतर घेऊ आपण. त्यामुळे मग आम्ही सोन्याचा कोणताच दागिना घेतला नाही, आम्ही सर्व ही 1 ग्रॅम सोन्याची ज्वेलरी खरेदी केली. तर म्हणजे ना स्वतःची पण सेव्हिंग आहे, म्हणजे मिनी गंठण घेण्यासाठी. पण जर थोडासा भाव कमी झाला ना तर मग जास्त सोनं घेता येईल. आणि आता जर घेतलं तर खूप नाजूक पोत होती ती, त्यामुळे मग असं वाटलं की नको आता, इतकं अर्जंट नाही आता घेणं असं. आता फक्त तिने ही मिनी गंठण जे छोटंसं घेतलं ना, हे असं बाहेर कुठे जायचं असलं ना तिला त्यावेळेस तिथे घालून जाईल असं. आणि आता सध्या भाव इतका वाढलेला आहे की सोन्याचं घालून बाहेर जायला सुद्धा असं भीती वाटते. त्यामुळे मग हे जरा सफिशियंट आहे, वापरू शकतो आपण, असं टेन्शन. आणि मला आहे ना सोन्याचं घालायला एवढं आवडत पण नाही. आता मी नकली घातलं ना तर माझ्या मानेला वगैरे असं ते उभरतं, म्हणजे मला नकली काही सण होत नाही कानात किंवा गळ्यात. म्हणून मग मी हे छोटेसे इयरिंग्स केलेले जे खूप छोटे
पण मग माझा कार वगळतोय ना, म्हणून मी मोठे मोठे घालत नाही. तर हे पण मी तेव्हा किती खूप कमी ग्रॅमचे, हे पण माझ्या लक्षात नाही, 2.5-3 ग्रॅमचे. हा 2.5 ग्रॅमचेच वाटतं हे. तर मी ते असे घालते मग रेग्युलर वापरण्यासाठी. आणि जास्त करून मला आहे ना नकली वस्तू खूप आवडतात, म्हणजे ज्या नवीन नवीन डिझाईन येतात ना. आता पूजाच्या लग्नामध्ये मी मोठी एक पोत घेतलेली होती, ती पण सर्वांना आवडली होती. ती फक्त 500 रुपयाची होती. एक डिझायनर घेतली होती, ती पण फक्त 500 रुपयाची होती. मला असं वेगवेगळं डिझाईन मध्ये ना मंगळसूत्र घालायला आवडतं, साडीवर मॅचिंग वगैरे. त्यामुळे मी जास्त सोन्याच्या भानगडीत पडत नाही, कारण ते एवढं महाग असतं, आपल्याला परवडण्याजोगं नसतं. त्यामुळे मग म्हटलं नको. आणि पूजाला सोनं घालायला फार आवडतं, सोनं घालायला आवडतं. चला, आता ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ही ज्वेलरी मी वटपौर्णिमेला घालेलच, त्यावेळेला तुम्हाला माझं लुक पण दिसेल. साडीवरती घालेल ना. तिने त्या दिवशी जी साडी तुम्हाला दाखवली ना, तिच्या सासूबाईने तिला दिली होती. त्याची प्राइस किती ग? पैठणी हा, किती प्राइस होती? हा, त्या ताईने विचारलं होतं ना मला किती प्राइस आहे, पण आम्हाला माहिती नाही. तर त्या साडीवरती पूजा ही ज्वेलरी घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. आणि वटपौर्णिमेची पूजा करणारी पूजा फक्त ओटी भरणार नाही, आणि आम्ही तिची ओटी भरणार नाही, ती पण भरणार नाही कोणाची ओटी. बाकी पूजा वगैरे करेल ती. आणि तिचे मिस्टर पण वटपौर्णिमेच्या दिवशीच येणार आहे. तर वटपौर्णिमेचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायचाच असेल तर तोही छान होईल आमचा, तर नक्की बघायला मिळेल तुम्हाला. चला, आता हे सर्व काही तुम्ही बघितलं. आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.